25 मध्ये मोहिते सर तुमचं पुन्हा स्वागत करत आहे। आज आपण काय करणार आहोत, समाधान विवरण पत्रकाचा प्रत्यक्ष प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत, बरोबर। त्यासाठी मी मराठीतही बोलेन तुमच्याशी आणि इंग्लिश मध्येही बोलेन। रिकन्सिलिएशन स्टेटमेंट जसा हॅशटॅग नंबर 24 मध्ये आपण बघितले 24व्या, त्याप्रमाणे मी हा प्रॉब्लेम तुम्हाला मराठीतही देणार आहे सोल्युशन सकट आणि इंग्लिश मध्येही सोल्युशन सकट देणार आहे आणि तो आत्ताच मी कॅमेऱ्याच्या समोर दाखवणार आहे। तुम्हाला काय दाखवणार आहे, इंग्लिश आणि मराठी मधला प्रॉब्लेम। अभ्यास करताना काल भरपूर चर्चा केली आपण, परिव्यय लेख्याप्रमाणे वित्तीय लेखे काय असतात किंवा या पद्धतीने फायनान्शियल अकाउंट प्रमाणे कॉस्ट अकाउंटिंगची ही जी काय आपली प्राथमिक चर्चा झाली ती तुम्हाला निश्चित समजलेली असणार आहे, आवडलेली आहे। हे गृहीत धरूनच आपण पुढे सुरू करत आहोत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला। प्रथम मी इंग्लिश प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि प्रॉब्लेम तुमच्या समोर डिस्कस करू इच्छिते। नियम तोच आहे, चुकीला माफी नाही। मोहिते सर ज्या वेळेला सांगत असतात प्रश्न त्याच वेळेला ते उत्तराची क्लू देत असतात, काय देत असतात, उत्तराची क्लू देत असतात। त्यामुळे जाणीवपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे, निश्चित तुम्हाला आवडणार आहे ही माझी गॅरंटी। ओके, चला आपण पुढे जाऊया। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स, प्रॉब्लेम बघा। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर नंबर 1 म्हणजे ए, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट। जे काय प्रॉफिट आलेलं आहे त्याचं स्टेटमेंट पुन्हा प्रमाणे कॉस्ट अकाउंट, कॉस्ट अकाउंटिंग प्रमाणे जे काय प्रॉफिट आले त्याचं ते स्टेटमेंट आहे। बी, प्रॉफिट ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर फायनान्शियल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर फायनान्शियल अकाउंट। काल आपली चर्चा झालेली आहे फिनान्शियल अकाउंट, फायनान्शियल अकाउंट अँड कॉस्ट अकाउंट। सी, रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बिटवीन टू सेट्स ऑफ अकाउंट्स इन फॉर टू सेट्स ऑफ अकाउंट्स। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कॉस्टिंग आणि फायनान्शियल अकाउंट याचं एक कॉम्बिनेशन करायचं आहे, म्हणजेच हे रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आहे। मी खास करून इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, मी जरी मराठीत बोलत असलो का तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना थोडंसं मराठी आवडते, याचा अर्थ इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मी इग्नोर करत नाही। त्यांनी काय करायचे, माझे इंग्लिश वर्ड्स आहेत त्याच्या आधारे याचा अभ्यास करायचा, म्हणजे रेफरन्स घेऊन याचा अभ्यास करायचा। ओके, इन्फॉर्मेशन गिवन, फॉलोइंग इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले आहे। पर्टिक्युलर्स रुपीज, त्या ठिकाणी परचेस ऑफ रॉ मटेरियल 43,200, ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक मध्ये बघा रॉ मटेरियल फिनिश्ड गुड। रॉ मटेरियल म्हणजे काय असतो, कच्चा माल जो अजून ज्याच्यावर वर्किंग झालेलं नाहीये त्यासाठीच तो कच्चा माल असतो, बरोबर। आणि फिनिश्ड गुड्स, फिनिश्ड गुड्स म्हणजे फायनल प्रोडक्ट असतं, म्हणजे ज्याला आपण पक्का माल म्हणतो किंवा स्टॉक म्हणू शकतो, वस्तू, बरोबर आहे। तर त्याची अमाउंट कशी दिली बघा, रॉ मटेरियल 7,200, फिनिश्ड गुड्स 14,400। ओके, नेक्स्ट वन, स्टॉक ॲट द एंड, ज्याला आपण क्लोजिंग स्टॉक पण म्हणतो। काय मॅक्झिमम पॉप्युलर वर्ड त्याला क्लोजिंग स्टॉक आहे, पण असा पण शब्द येऊ शकतो स्टॉक ॲट द एंड। रॉ मटेरियल, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, मगाशी सांगितलं ज्याच्यावर कुठलीच प्रोसेस झालेली नाही म्हणून त्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो। फिनिश्ड गुड्स, रॉ मटेरियल आहे 10,800, फिनिश्ड गुड्स आहे 3,600। वेजेस मराठीत ज्याला वृत्ती मजुरी आपण म्हणतो त्या आहेत
18,000. Actual works expenses amounted to rupees 11,350. म्हणजे ऍक्च्युअल ज्या वेळेला ऍक्च्युअली प्रोसेस सुरू होती बघा त्यावेळेला एक्सपेन्सेस काय आले त्या दिलेल्या आहेत. ऍक्च्युअल ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस म्हणजे कार्यालयीन खर्च. ओके, त्या काय घडल्या या ठिकाणी ज्याला आपण प्रशासकीय खर्च म्हणू. ओके, तर त्या 9,290. आता हा टेबल पूर्ण झाला म्हणजे तो ब्रॅकेट आहे तो पूर्ण झालेला आहे. त्यानंतर चार्जेस फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲट द रेट ऑफ ₹20%. फॅक्टरी ओव्हरहेड्स निर्माणी अधिव्यय किंवा उत्पादन खर्च, उत्पादनामध्ये येणारे खर्च ते 20%. म्हणजे याचा अर्थ फॅक्टरी ओव्हरहेडवर तुम्हाला 20% काउंट करायचं. बघा, ऑफ द प्राइम कॉस्ट. कुणाच्या प्राइम कॉस्ट? प्रधान परिव्यय. ज्या वेळेला तुम्हाला प्राइम कॉस्ट मिळेल त्या प्राइम कॉस्टवर तुम्हाला 20% काढायचं आहे, तोपर्यंत काढायचं नाहीये. अँड ऑफिस ओव्हरहेड्स विल बी चार्ज ॲट द रेट ऑफ 80%. कशी करायचे? ॲट द रेट ऑफ 80%. कुणाच्या? 80%. 80% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स. ज्यावेळेला आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स मिळतील त्याच्या 80% काढायचे. पुढे बघा परिच्छेदात काय सांगितलं. इन पॅरेग्राफ द सेलिंग प्राइस वॉज फिक्स्ड ॲट 20% अबाव कॉस्ट. हाच महत्वाचा विषय. अबाव कॉस्ट, कॉस्टच्या वरती 20% काढायचे. अबावचा अर्थ काळजीपूर्वक लक्षात घ्या, तो तुम्हाला नंतर सोल्युशन मध्ये लक्षात घ्या. ओके, मग आता याचं सोल्युशन आपल्याला 3 टप्प्यात करायचं आहे, ए, बी आणि सी. सोल्युशन कसं स्टार्ट होईल बघा. सोल्युशन स्टार्ट होण्याच्या दृष्टिकोनातून ए पहिलं ए करायचं आहे, नंतर बी करायचं आहे, सी. रोमन घेतला असेल रोमन 1, रोमन 2, रोमन 3. ओके, मराठीत ब क सुद्धा चालतं. सेंटरला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंट्स प्रमाणे जे काही प्रॉफिट आहे ते आपल्याला काढायचं. प्रॉफिट असेल अगर लॉस असेल पण ते आपल्याला कॉस्ट अकाउंटच्या पद्धतीने काढायचं आहे. तसंच फायनान्शियल अकाउंट पद्धतीने काढायचं आहे आणि दोन्हीची टॅली करणे. टॅली म्हणजे स्टेटमेंटचं रिकन्सिलेशन करणे. काय करणे? रिकन्सिलेशन, मिळवणी करणे. ओके, पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज तुम्ही ते सोल्युशन मध्ये पाहिलेलंच असणार आहे. जे माझ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे नेहमीच माझं वाक्य, याचा रेफरन्स तुम्ही घ्या. तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि असे भरपूर प्रॉब्लेम तुम्ही तयार करावे, तुम्ही सेट करावे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. ही माझी एक उत्साहाची विनंती आहे तुम्हाला नेहमीच असते. ओके, पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज. पर्टिक्युलर्स मध्ये बघा स्टार्टिंगला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 43,200. बरोबर आहे. हा कसा झाला? रॉ मटेरियल, परचेस ऑफ रॉ मटेरियल. तर ओपनिंग स्टॉक आपल्याला रॉ मटेरियलचा काय दिलेला आहे बघा, 7,200. हाऊ मच अमाउंट? ₹7,200 प्लस याचा ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल. कॉस्ट शीटची कन्सेप्ट आहे. कॉस्ट शीट, कॉस्ट अकाउंट म्हणजे कॉस्ट शीटचाच प्रकार आहे. परचेस ऑफ रॉ मटेरियल जे रॉ मटेरियल आपण कच्चा माल किती खरेदी केलेला आहे तर तो दिलेला आहे आपल्याला. परचेस ऑफ रॉ मटेरियल मग अशी सुरुवातीला मी ओपनिंगला जे बोललो तेच आहे. परचेस ऑफ रॉ मटेरियल 43,200 रुपीज ते त्या ठिकाणी येते. आता याची ज्यावेळेला आपण टोटल करू त्यावेळेला 50,400 रुपये आपल्याला भेटतील मायनस क्लोजिंग स्टॉक, अखेरचा माल. क्लोजिंग स्टॉक अखेरच्या वस्तू ऑफ रॉ मटेरियल. ह्या शिवाय आपल्याला मटेरियल कंझ्युम म्हणजे ऍक्च्युअल काय मटेरियल वापरलं गेले. मटेरियल कंझ्युम मराठी थोडेसे शब्द संस्कृत याच्या पद्धतीने आहेत म्हणून मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचं दोन्हीचं कॉम्बिनेशन द्यायला लागलो. त्यामुळे मराठीतला प्रॉब्लेम मला परत एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही. आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा मी सांगायला लागलो प्रत्येक वाक्य माझं एव्हरी सेंटेन्स ऑफ माय प्रोनाउन्सिएशन is very important.
त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टीची काळजीपूर्वक विचार करा, जाणीव ठेवा, एक जागृती ठेवा. प्रत्येक ह्याच्यामध्ये मोहिते सर तुम्हाला एक क्लू देत चालले आहेत की ज्याच्या आधारे तुम्हाला हे प्रॉब्लेम व्यवस्थित समजणार आहे. ओके, लेट्स बिगिन. मटेरियल कंझ्युम काढण्यासाठी मटेरियल हाऊ मच मटेरियल कंझ्युम हे काढण्यासाठी क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इज व्हेरी इम्पॉर्टंट मायनस करणं गरजेचं आहे. कसं केलं बघा आपण, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतला, स्टेप बाय स्टेप घेऊया. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऍड आपण काय केलं, परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस म्हणजे जी खरेदी केलेली आहे ते आपण ऍड केले. त्यातनं मायनस काय केलं, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, आणि त्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट मटेरियल कंझ्युम्ड मिळालं की जे आहे 39,600. आता यामध्ये वेजीस ऍड करावे लागतील. वेजीस म्हणजे मजुरी, ते आपल्याला ऍड करावे लागतील. हे केल्यानंतर आपल्याला प्राइम कॉस्ट, प्राइमचा अर्थ सुरुवातीचा खर्च, काय प्राइम कॉस्ट आपल्याला भेटेल. ती प्राइम कॉस्ट आपल्याला मिळाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचं बघा, फॅक्टरी ओव्हरहेड ऍट 20% ऑफ प्राइम कॉस्ट. हितच खरा विषय होते. मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेला मी प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप तुमच्यासमोर मांडत होतो त्यावेळेलाच हा पहिला विषय येतोय की 20% ऑफ प्राइम कॉस्ट. ओके, प्रधान परिव्यय बरोबर. प्राइम म्हणजे आपण सुरुवातीची म्हणून सुरुवातीचा खर्च हा 20% काढायचा. फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेड्स आपल्याला मिळालेले आहेत त्याप्रमाणे तो येईल, तो त्या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या दोन्हीचं ज्या वेळेला तुम्ही ऍड केल्यानंतर म्हणजे याची बेरीज केल्यानंतर जे मिळेल ती फॅक्टरी कॉस्ट असेल. काय असेल, फॅक्टरी निर्माणी परिव्यय. निर्माण म्हणजे प्रोडक्शन एक्सपेन्सेस, प्रोडक्शन कॉस्ट जी प्रोडक्शन केल्यानंतर जी आपल्याला कॉस्ट मिळाली ती. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला समजला असेल तर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. तुम्हाला काही शंका असतील, एनी कॉमेंट्स ज्या असतील कॉमेंट सेक्शन मध्ये करायचं, पुढे जाऊया. आता ऑफिसचा खर्च, ऑफिस घेतल्याशिवाय आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार नाही. प्रशासकीय खर्च घेतल्याशिवाय ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस घेतल्याशिवाय आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कडे जाता येणार नाही. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कडे जाण्यासाठी हा पण खर्च आपल्याला त्यात ऍड करावा लागेल. ऑफिस ओव्हरहेड्स 80% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स. मग मी बोललेलो आहे 80% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे निर्माणी परिव्ययाच्या ह्याच्यावर 80% कॅल्क्युलेशन करायचं आहे. जे आलेलं आहे त्याचे 80% काढून ते घ्या म्हणजे तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळेल. ऍक्च्युअली अमाऊंट्स मी का सांगत नाही, ऑलरेडी मी त्या प्रॉब्लेम मध्ये दिले, त्यामुळे परत काय सांगत बसायची गरज आहे. सुरुवातीलाच आम्ही तो प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आमच्या विद्यार्थ्यांनी जे केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या ब्रेनचा कॅल्क्युलेटर वापरायचा. प्रत्येक ठिकाणी मोहिते सरांनी तुमच्या तोंडात घास घालवावा अशी अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही स्वतःचा ब्रेन यूज करून त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करायचे. ती मला निश्चित आवडते. ही माझी तुमच्याकडनं प्रेमाची आणि हक्काची अपेक्षा. आता बघा, आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळालेले आहे म्हणजे ऍक्च्युअल प्रोडक्शन साठी आलेला खर्च, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, जेव्हा आपण ऑफिस ओव्हरहेड्स त्यात ऍड केले. आता त्यानंतर पुढे जाऊया, प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आता ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स जो ऑलरेडी दिलेला आहे 14,400 तो आपण त्यात ऍड केला. त्याची टोटल आल्यानंतर वजा मायनस, मायनस पण शब्द येईल मराठीत, वजा येईल, लेस येईल, काय असेल तो बरोबर आहे. तो क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. जसं आपण स्टार्टिंगला काय केलं, ओपनिंग स्टॉक घेतला, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तसं आता आपण काय करणार आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स प्लस, म्हणजे प्लस केला तो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. जी रक्कम असेल
ती घेतल्यानंतर कॉस्ट ऑफ सेल, काय प्राइसला आपण विकू शकतो त्याचा खर्च, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला आलेला खर्च विक्रीपर्यंतचा. पण आपलं प्रॉफिट अजून शिल्लकच आहे, प्रॉफिटसाठी सगळं चाललेलं आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही भावी महासत्ता भारताला बनवण्यासाठी स्वतः लोकांना रोजगार प्रोव्हाइडर, काय रोजगार देणाऱ्या संस्था तुम्ही बनणार आहात, म्हणजे तुम्ही उद्योजक बनणार आहात. वाक्य लक्षात ठेवायचं, तुम्ही उद्योजक बनणार आहात. तर त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलो तर तुमच्या लक्षात येईल की ह्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली खर्च किती आला हे सगळं समजेल. पण तुमचं प्रॉफिट कॉस्ट ऑफ सेलच्या 20% आहे. ते तुम्ही ज्यावेळेला ऍड कराल तर ऍक्च्युली सेल्स प्राइस, म्हणजे या प्राइसला आपण विक्रीसाठी पुढे ढकलायचं आहे, हे लक्षात येईल. त्याप्रमाणे हा तुम्हाला लक्षात आलं, प्रॉफिट ऍज पर कॉस्ट अकाउंट. आता बी सेक्शन मध्ये जाऊया, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऍज पर फायनान्शियल अकाउंट. बरोबर, त्याप्रमाणे त्या ठिकाणी जाताना तिथं कसं असतं, डेबिट क्रेडिट पद्धतीने बघा पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता लेफ्ट साइडला ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियल्स येईल, फिनिश्ड गुड्स येईल. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी मात्र टू आणि बाय म्हणावं लागतं, हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही पेपर सेकंड मध्ये तुम्हाला 11वी दाखवले, तसं 12वी आणखी एकदा 100 दाखवणार आहे. तर त्यावेळेला आपण ऑफलाईन होतो, आता ऑनलाईन आहे. तरी मी माझ्या सेकंड UB व्हिडिओ मध्ये निश्चित सांगणार आहे. बरोबर आहे, त्या व्हिडिओची तुम्ही निश्चित वाट बघणार आहात. हे झाले व्हिडिओ 6 महिन्यापर्यंतची की लगेच ते आपली अकाउंटन्सीची स्टार्ट होते. ठीक आहे, तर रॉ मटेरियल परचेस, टू वेजेस, फॅक्टरी ओव्हर्स, ऑफिस एक्सपेन्सेस, म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, डेबिट साइडला सगळे खर्च आहे. होय बघा, डेबिट साइडला सगळे खर्च आहे आणि क्रेडिट साइडला इन्कम पॉइंट आहे. बघा, म्हणजे उदाहरणार्थ सेल्स, म्हणजे सेल्स केल्यानंतर आपल्याला पैसेच मिळाले ना, ती सेलची अमाऊंट आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपला शिल्लकच आहे. मग रॉ मटेरियलचा असेल, फिनिश गुडचा, ह्याची टोटल केल्यानंतर दोन्ही साइड पैकी विच एव्हर इज मोर, त्यातनं जी आपल्याला असेल ती मायनस करून लेस झालेली कमी असणारी जो येईल लेफ्ट साइडला आला तर डेबिट साइडला, मी म्हणेन लेफ्ट साइड म्हणजे डेबिट साइड, त्या साइडला आला तर नेट प्रॉफिट होईल. जर क्रेडिट साइडला राईट साइडला आला तर तो होईल लॉस. ओके, तर आपल्याला नेट लॉस म्हणावं लागेल. ओके, तर या दोन्ही गोष्टींचं तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. अकाउंटन्सीच्या प्रॅक्टिकल पेपरमध्ये आपण सखोल अभ्यास करू. म्हणजे आता तुम्हाला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऍज पर फायनान्शियल अकाउंट, जो प्रॉफिट अपेक्षित होता फायनान्शियल अकाउंट प्रमाणे तो मिळाला. आता सी म्हणजे खरं आता आपलं सिच्युएशन तयार झालं, रिकन्सिलेशन स्टेटमेंट. शब्द काय, रिकन्सिलेशन, याची मिळवणी करायची आहे. इकडचा आणि तिकडच्या मधला मध्य साधायचा आहे, मध्यम मार्ग. काय मध्यम मार्ग, दोघांना एका छताखाली आणून आपल्या कंपनीमध्ये काय एक्झॅक्ट घडले हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सी मध्ये रिकन्सिलेशन स्टेटमेंट आता जे आपण तयार करणार आहोत. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स मध्ये प्रॉफिट ऍज पर कॉस्ट अकाउंट, मगाशी जो आपण बघितला प्रॉफिट ए मध्ये तो तिथे येईल. ऍड त्यात काय करायचं, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ओव्हर चार्जेस. बघा, ओव्हर चार्जेस झालेले आहेत इन कॉस्ट अकाउंट्स, त्या आपल्याला त्या ठिकाणी ज्या मिळतील, म्हणजे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांनी 11,520 वजा 11,350 170 आहे, त्या ऍड करायच्या. ते ऍड केल्यानंतर आपण नेमकं लेस काय करणार आहे, मायनस काय करणार आहे. बघा, ऑफिस एक्सपेन्सेस अंडर चार्ज, ओव्हर चार्ज, अंडर चार्ज, म्हणजे जे मी तुम्हाला #24 मध्ये सांगितले ते जाणीवपूर्वक ते टेबल बघा. म्हणजे अंडर चार्ज आणि ओव्हर चार्ज हा विशेष तुमचा समजून जाईल, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. त्याप्रमाणे तुम्ही ते बघा, तो फॉर्म बघा की ज्यामध्ये कुठल्या गोष्टी अंडर चार्ज आहेत आणि ओव्हर चार्ज आहेत आणि त्याचं काय करायचं आहे. ओके, कशाला ऍड करायचं आहे, कशाला लेस करायचं आहे. तर त्या रकमा ज्या आहेत ॲज पर कॉस्ट बुक 9,290 मायनस 9,216, जी काय रक्कम आहे ती त्या ठिकाणी आपण लेस करणार आहे. आणि मग
नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल बुक्स जो असेल तो अंतिम असेल. या ठिकाणी आपला फक्त पहिला प्रॉब्लेम या टॉपिकवरचा रिकन्सिडरेशन स्टेटमेंटचा पहिला प्रॉब्लेम संपतोय. काळजीपूर्वक तुम्ही सगळ्यांनी ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, तुमचं अभिनंदन, कौतुक आहे. प्रत्येक तज्ञ शिक्षकांची तुमची जे असतील त्यांची मदत घ्या. असेच प्रॉब्लेम तुम्ही तयार करा आणि असेच सॉल्व्ह करा. यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम मी निश्चित घेऊन येणार आहे पुढच्या हॅशटॅग नंबर 26 मध्ये. हॅशटॅग 25 मध्ये इथंच थांबूया. ओके, थँक्यू.